फॉर्म्युला आहे तो कसा आहे रे बाळांनो, ज्याचा बेस हा काय रे व्हेरिएबल असेल आणि जर त्याचा इंडेक्स जो असेल तो जर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस जो आपण फॉर्म्युला यूज करतो तो आहे आपला 4th नंबरचा फॉर्म्युला, जो आहे x⁻n इज इक्वल टू nx⁻n - 1. आता हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपण काय करत असतो, यूज करत असतो. मग याचं इव्हॅल्युएशन करायचं झालं तर x हा आपल्याकडे व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो पॉवर n दिलेला आहे तो काय असणार आहे, आपला कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे nx⁻n - 1. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण हा आणखी व्यवस्थित समजून घेऊया. y इज इक्वल टू काय दिले आपल्याला, x³ दिलेला आहे. मग सर्वप्रथम मी काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे बाळांनो, x घेणार आहे. मग काय येणार, y ला डिफरन्शिएट करायचंय म्हणून dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ काय येणार आहे तुमचा x³. आता याला जर x³ ला नीट बघितलं आणि जर कम्पेअर केलं कुणासोबत, x⁻n सोबत, तर तुमच्या काय लक्षात येतंय, सर x च्या जागी x आहे आणि n च्या जागी किती इथं 3 आहे. मग मी इथं साईडला लिहून घेतो n इज इक्वल टू किती माझ्याकडे 3 आणि x च्या ऐवजी काय आहे रे, xच आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, याचा आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. मग देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय सांगतो, nx⁻n - 1. n पहिल्यांदा n आहे, n ची किंमत किती आहे 3, म्हणजे इथं आला 3 इंटू n च्या पुढे काय बाळांनो x, x हा xच आहे म्हणून काय आला x जसाच्या तसा. आणि पॉवरला काय आहे n - 1, n आहे 3, मग इथे येणार आहे 3 - 1. सो आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते काय मिळणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू 3x⁻3 - 1 काय झालं रे 2. म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 3x². आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेलं